संबोधन वापरलं, भवानी आई. भवानी शब्द वापरला. भवानी म्हणजे काय? तसा भवानी शब्द फार गोड आहे, पण या बायानी वाट लावली त्या शब्दाची. भवानी शब्दाचा अर्थ फार गोड आहे, पण या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी ज्या बसल्यात ना इकडं, त्यांनी लय वाट लावली भवानी शब्दाची. भवानी शब्द, एखादी बाई निघाली कुठं फिरायला वगैरे, निघाली बघ कोण, त्या भवानीला विशेषण भटक भवानी. आता अजून एक शब्द पण मला कीर्तना सांगावं वाटना. म्हणजे माईक करून बी तुमच्या कानावर आला का? लय कान तयार आहेत भाऊ गेवराई करायचे सर, लय तयार केले कान तुम्ही यांचे. अशी भवानी. पण भवानी शब्द फार गोड आहे. काय काय शब्दाला व्याकरण लावू नये, काय शब्दाला भावनेनं पाहावं. हे भवानी शब्द आहे ना काका, व्याकरणामध्ये आता भूभवती धातू आहे, भूभवती होणे, झालेली स्त्रीलिंगी रूप असं काय असेल, पण एक भावनिक अर्थ. मी तात्याची गुरुजी वैकुंठवासी माने भाऊ एक भावनिक शब्दाचा अर्थ लय गोड करायचे. हो, आणि तो अर्थ मी आदरणीय श्री माधव महाराज राऊत यांच्याकडे सुद्धा ऐकला. तो अर्थ भवानी शब्दाचा अर्थ. भवानी काय? भव म्हणजे संसार, आणि भवातून जी बाहेर आणी, लक्षात येते काय? भव म्हणजे संसार, आणि संसारातून जी बाहेर आणी म्हणजे संसार सागरातून जी बाहेर काढते ती भवानी. असा थर्ड क्लास अर्थ करत जाऊ नका त्याचा. चांगले विचार ठेवा. चांगले विचार ठेवा म्हणता म्हणता मला ते आठवलं का हो या लाडक्या बहिणींनो, महिन्याला 1,500 भेटणार, त्याचं काय करणार आहे तुम्ही? एका बाईला विचारलं आता तुम्हाला 1,500 महिन्याला? हो म्हणले. त्याचं काय करणार? ते म्हणले महाराज 1,000 रुपये ब्युटी पार्लरला आणि 500 कुरकुऱ्याला, महिन्याचं टेन्शन संपलं. पण दादाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात सांगतो तुम्हाला, असं करायचं नाही. वर्षातून तुम्हाला 12 वेळा 1,500 रुपये भेटणार आहेत. 10 हप्ते तुम्ही स्वतःला काय करायचं ते करा, पण राहिलेले 2 हप्ते, 1 हप्ता सामाजिक कार्यात खर्चा आणि 1 हप्ता धार्मिक कार्यात खर्चा. गेवराई मधल्या 200, जास्त नाही सांगत भाऊ मी, किती 200 लाडक्या बहिणी जर एका जागी आल्या, किती 200, 200, आणि 200 लाडक्या बहिणीने जर 1,500 रुपये काढले तर किती होतील? किती होतील? माझं गणित तुमच्यासारखं, तुमचं गणित माझ्यासारखं झाले, अशी अडचण झाली आपली. किती होतील? 3 लाख होतील. बघा भावाने हिशोब करून ठेवलाय बहिणींनो. 3 लाख. 200 बहिणी जर एका जागी झाल्या तर किती जमा होतील? 3 लाख. त्या 3 लाखाचं शालेय वस्तू घ्या आणि गोरगरिबाच्या लेकरांना वाटा. त्या 3 लाख गोळा करा, एखाद्या गरीब माणसाचा हॉस्पिटलचा खर्च करा, एखाद्या गरीब घरातला गरजू विद्यार्थी त्याच्या शिक्षणाचा खर्च करा, म्हणजे 1 हप्ता सामाजिक कार्याकरता घाला आणि 1 हप्ता धार्मिक कार्याकरता. पुन्हा कुठं मंदिराचं काम चालू आहे तिथं द्या, कुठं गोशाळेचं काम चालू आहे तिथं द्या. नाही महाराज आम्हाला मंदिराला द्यायचे नाही, गोशाळेला द्या. नाही महाराज आम्हाला गोशाळेला द्यायचे नाही, एखाद्या सप्ताहाला द्या. नाही महाराज आम्हाला सप्ताहाला द्यायचे नाही. कीर्तन झाल्यावर मी थांबतो, मग करता काय आता? पण 1,500 रुपये धार्मिक कार्याला. म्हणून तुम्हाला सांगतो विचार उंच करायचे आपल्याला. म्हणून 3,000 1,500 समाजाला आणि 1,500 धर्माला. आणि तुम्हाला सांगतो जर हे 2 हप्ते तुम्ही दान धर्मात घातले नाही, अय बहिणींनो ऐकता का तुम्ही, हे जर तुम्ही दान धर्मात घातले नाही तर माझा शाप लागल. शाप, माझा शाप लय कठीण आहे, भयान आहे. जगदंबेचा नवरात्र चालू आहे. तुम्ही जर वर्षातले 2 हप्ते दान धर्मात घातले नाही तर माझा शाप लागल. आणि माझा शाप काय? योजनाच बंद पडेल. बघा तुम्ही विचार करा काय योजनाच बंद पडेल. तुम्हाला सांगतो आधी त्या लाडक्या बहिणी करता 45,000 कोटीची तरतूद आहे वर्षात. PWDची तरतूद आहे 14,000 कोटी.
आणि लाडक्या बहिणीची किती आहे? 45,000 कोटी. तुम्ही जर दान धर्म केला नाही तर योजना बंद पडेल. तुमच्या हातात आता काय करायचं ते बघा. असो, विचार सांगत होतो, विचार. म्हणून भवानी शब्दाचा अर्थ चांगल्या विचारानं घ्या. जी भवातून बाहेर आणीन. हे आई सत्वर पाव, मला लवकर प्रसन्न हो. सत्वर का? काकाधिक वेदांताचा अर्थ सांगतो आणि मग एक परमार्थातला अर्थ सांगून पुढे जातो. वेदांतातला अर्थ काय? माणसाचं आयुष्य फार कमी आहे आणि क्षणभंगूर आहे. ही कमी जसं आहे, अल्प आयुष्य मानवी देह हा तर दोषच आहे, पण क्षणभंगूर हे जाय न कळता. म्हणजे कमी आहे आणि पुन्हा अशाश्वत आहे. नाही, माणसाला विदेह मुक्तीपेक्षा जीवनमुक्तीचा आनंद काही विशेष आहे. ब्रह्मज्ञान व्हावं, देवप्राप्ती व्हावी, आयुष्य शिल्लक राहावं, त्या उरलेल्या आयुष्याला जीवनमुक्ती म्हणतात. ब्रह्मज्ञान व्हावं, प्रारब्ध भोगून संपवावं आणि देह पातानंतर तो महात्मा जो विदेह कैवल्याला प्राप्त होतो त्याला विदेह मुक्ती म्हणतात. विदेह मुक्तीपेक्षाही जीवनमुक्ती आनंदाची आहे आणि मला जीवनमुक्तीचा आनंद लुटायचा आहे म्हणून सत्वर पाव, लवकर प्रसन्न हो मला, हा अर्थ झाला. आणि सामाजिक दृष्ट्या विचार पाहणं कसं आहे. हे बाळा, तुझं नाव काय? बळीवंश. वा 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 वा, नावले गोडे. बळीवंश, तुला पैसे पाहिजे का? पैसा पाहिजे का? नाही, बर राहू दे. गाडी पाहिजे का? नाही, बर. बंगला पाहिजे का? हा, असा विरक्त महात्मा इथं काय करतो? तू भंडाऱ्यावर जाय वागा. तू इथं काय हाला बसला? भंडाऱ्यावर जाय डायरेक्ट आता तू. पण ऐकलं का बळीवंश, बळी भैया, हे सगळं तुला पाहिजे पण या वातावरण भारावून गेला तू म्हणून नाही म्हटलं. ए निळा टी शर्ट, तुझं नाव काय रे बाळा? उभा राहा एक मिनिट. नाव काय तुझं? राजवीर. वा वा. पैसा पाहिजे का? बस खाली, आता करतो काय. कोण आहे का अजून त्या वयाचं? ए पोरो, आमची आहे ना गँग, आमची गँग. ए पोरो, सगळ्याला सामुदायिक प्रश्न. पैसा पाहिजे का? हो म्हणले. हे खरं बोलणार आहेत, खरं बोलतात आमची पोरं. हे राजवीर, खरं बोलताय ते. हा, पैसा पाहिजे का? मोठ्याने बोला ना रे. पैसा पाहिजे का? बरं. बंगला पाहिजे का? गाडी पाहिजे का? पाहिजे. बायको पाहिजे का? लाजली त्या अर्थी पाहिजे. आता मला सांगा पोरू, पैसा, बंगला, गाडी, बायको माणसाला तारुण्यात भेटावं का म्हातारपणी भेटावं? कधी भेटावं? त्याचा आनंद लुटण्याकरता तारुण्यात भेटावा. मग आई, मला तू सासूरवासातून मुक्त करशील आणि मरण येईल, त्या स्वातंत्र्याचा काय अर्थ आहे? म्हणून स्वातंत्र्याचा आनंद जेवढा टिळकांना भोगता नाही आला, जेवढा महात्मा गांधींना भोगता आला नाही, तेवढा आनंद आम्ही भोगतोय. कारण आम्हाला स्वातंत्र्यानंतरचं आयुष्य मिळालं, त्यांना आयुष्य स्वातंत्र्य मिळालं ना आयुष्य संपलं, आहे ना? आयुष्य संपलं. सांगण्याचं तात्पर्य माणसाला आयुष्य शिल्लक राहावं म्हणून आई स्वातंत्र्य विकारमुक्त जीवन जगायचंय आणि आयुष्य संपलं तर म्हणून वेळ घालू नको. सत्वर पाव घे मला सत्वर पाव. आणि तू जर प्रसन्न झाली तर मी काय करेन? रोडगा वाहीन तुला मी रोडगा वाहीन. हा रोडगा काय आहे? रोडग्याची रेसिपी लिहून घ्या. साहित्य: 1 वाटी हरभऱ्याचं पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ, चवीपुरता गोड, त्याला मळण्याकरता दूध किंवा पाणी आणि त्याला भाजण्याकरता तूप. साहित्य घेतलं लिहून. आता रेसिपी आहे का? खरं तर ही रेसिपी सांगायची मी 100 रुपये घेत असतो, पण दादाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ही ऑफर आहे, फुकट ऐकून घेण्याची. ही ऑफर आहे, ऐकून घ्या. गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ दुधात किंवा तुपात आपलं पाण्यात घट्ट तिंबायचं, त्याला जाड थापायचं आणि तो तव्यावर तेल किंवा तूप सोडून खरपूस भाजायचा. असा काय बनतो? रोडगा. हा रोडगा मी तुला वाहीन. हा जरा शाब्दिक अर्थ. आता लाक्षणिक अर्थ काय? हो, आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हारू हारी.
एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावर कुंचा वारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा. आत्मनिवेदन रोडगा म्हणजे काय? हा देहच तुला अर्पण करील. बघा आता लक्षणा म्हणजे उपमान उपमेयामध्ये सादृश्य काय? हा जो रोडगा आहे आपण बनवलेला त्याला 5 गोष्टी लागतात. गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, गूळ, तूप आणि काय आपले परत एकदा सांगतो. गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, त्याला मळण्याकरता दूध, त्याला चवीपुरता घालण्याकरता गूळ आणि 5वं तूप. जसा तो रोडगा 5 गोष्टीपासून बनतो तसा देहरूपी रोडगा पंचभूतापासून बनतो. हा रोडगा मी तुला वाहेल. हा रोडगा वाहेल. पण अजून लक्ष द्या तुळशीराम महाराज, रोडगा पातळ नसतो. रोडगा कसा असतो? जाड असतो. जाड. हा एखाद्या बाईनं जर चपाती जाड केली तर बाय काय रोडग्यासारख्या केल्यास ग म्हणते का नाही? रोडगा कधी बारीक नसतो, रोडगा जाड असत. हा रोडगा तुला वाहील. पंचभूताचा देह तुला मी वाहील आहे ना. आत्मनिवेदन वाय करील म्हणजेच हा भरीत रोडगा तुला वाहील. ऐका बरं मंडळी, काय एखाद्याची प्रसन्नता होण्याकरता काय करावं लागतं? त्याला आवडणारं द्यावं लागतं. आता आपण ज्या देवीला नवस करतोय ना, ही देवी लय उंचाची, तिची उंची फार आहे. जसं ऑफिशियल क्षेत्रामध्ये क्लास 1 क्लास 2 अशा स्टेप असतात ना, तशा देवात सुद्धा आहेत. सगळ्यात खालचा देव लिंबाव खुश होतो. 4 लिंब काढले देव खुश. त्याच्यावरच्या कॅटेगरीचा देव आहे, त्याला लिंबू चालत नाही, त्याला कांदा लागतो पांढरा, कोंबडीनं दिलेला. बळीवंश. त्या कांद्याला काय म्हणतात? अंड. तुझ्या गळ्यात माळ नाही वाटतं अजून? काय बघावं लागेल जरा तपासून बळीवंशाला. सगळ्यात खालच्या कॅटेगरीचा देव म्हणजे काय कशा खुश होतं? लिंबाव. त्याच्यावरच अंड्या. त्याच्यावरचा देव आहे त्याला कोंबड लागत. त्याच्यावरचा देव त्याला बोकड लागत. त्याच्यावरचा देव त्याला 8 खुरी लागत. 8 खुरी कळतं का तुम्हाला? म्हणजे गाभण मेंढी कापते इतके लोक खालच्या दर्जाला जातात. गाभण मेंढी म्हणजे तिचे 4 खुर आणि गर्भस्थ जीवाचे 4 खुर असं करतात. हो, आणि ते म्हणतात तसं. एकदा मी त्या येरमाळ्याकडे कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झाल्यानंतर बाजूला देवीच्या मंदिरात गाण्याचा कार्यक्रम चालू होता आणि गाणं माझ्या कानावर आलं. म्हणाव का नाही प्रश्नच आहे. म्हणू त्याची फी वेगळी आहे. फक्त नमुन्या खातर म्हणून दाखवत ते. काळीच्या सुरद्या. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग. कसं जीव लावून ऐकायलेत बघा ना. एका बाईने तर कानावरचा पदर माग घेतला, जस काय ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत या. लोकांना आकर्षणाचा विषय. अगं तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग. आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. शिंगाड्या बोकडावरी ग. पखाड्या कोंबड्या. तुम्ही असं वाजवत जाऊ नका. लोक आपले कीर्तनाचे कार्यक्रम बंद करतील आणि जागरण गोंधळाचे देतील आपल्याला. पण ऐकलं का? मी सर तुळजापूरला जवळजवळ 4 वर्ष काका देवीच्या दरबारात काल्याची कीर्तनं केली. किती वेळशी? 4 वर्ष. म्हणजे देवीचे जे पुजारी आहेत ते पुजारी सप्ताह करतात एक दरवर्षी. आणि तिथं मी 4 वर्ष काला केलाय. महाराज त्या पुजाऱ्यांना विचारलं का हो, आमची भावना, आम्ही वारकरी माणसं आहेत, म्हणलं हे देवीला नैवेद्य हा कसा काय जातो तुळजापूरच्या दरबारात? म्हणजे महाराज हा नैवेद्य जातो आम्ही मान्य करतो, पण देवीला पूर्णावरणाचा नैवेद्य गेला तर तोंडाला दाखवतात, आणि असा जो नैवेद्य नेला जातो तो तोंडाला नाहीये, तो पायाजवळ आहे. म्हणे का? म्हणे बाबा हे देवीला लागत नाही, हे राक्षसाला लागत. काय झालं? असे ते पुजारी मला म्हटले देवीला हे लागत नाही. देवीला काय लागतं?
तिला एकच लागतं, भातुके भूषण चाड नेगे धन, आगे करा एक मन यागे मज पाशी. तुकोबाराय म्हणतात हे लागत नाही. पण चला तुकोबारायचं प्रमाण आहे, आवडीच्या मते करीती भोजना आणि भोग नारायणा म्हणती केला, अशी गत आहे. असो, पण एक देवी सांगितली, एक देव सांगितला लिंबाव खुश होणारा, दुसरा देव सांगितला अंड्यावर, त्याच्यावरचा देव कोंबड्यावर, त्याच्यावरचा देव बोकडावर, त्याच्यावरचा आठकुरी. पण आमची जी देवी आहे, आमच्या देवीला ह्याच्यातलं काहीच लागत नाही. ही उंच टेकड्यावरची असल्यामुळे हिला काय लागतं ऐका, हिला ना कोंबडं लागतं ना बोकड लागतं, हिला एकच लागतं, येर देवाची कथा कोण, थोरला देव लाचुंगा पूर्ण, आणि तोही न भेटे जीव घेतल्या वाचून. हो, म्हणून देह भावच तिला लागतो. हा देहाचा रोडगा तुला मी वाहीन, सत्वर पावगे मला पण वाहीन. अभंग लय मोठा आहे. आता फक्त पहिला चरण झालं, अजून कोण कोण प्रमाण म्हणायचं राहिले त्यांनी पटापटा एक एक चरण म्हणून घ्या. जे राहिलेत त्यांनी डायरेक्ट शेवटचं आतकरे गुरुजी म्हणतील आणि तीच शेवटची चाल गृहीत धरून समारोपाकडे आपण जाऊ. सावध सावध. रोडगा वाहते हा वर्तमान नाही, रोडगा वाहिला हा भूतकाळ नाही. इथं क्रियापद काय, वाहीन, म्हणजे जारती वाहीन, त्याच्या आधी हिला काहीतरी पाहिजे. मग हिला काय पाहिजे, सासरा माझा गावी गेला आणि माझा सासरा आमच्या नंदाला भेटायला गेला. ननद कुठं राहते, पार त्या घनसावंगीच्या पलकड राहते डोंगरामध्ये. मग तिला भेटायला गेला, आई एवढ्या तन्ने बांडे लोक मारायला लागले, ह्या डोंगरेला तिकडच खपवणं, येऊच देऊ नको. तो सासरा जर तिकडच्या तिकडं मेला की मग मी तुला रोडगाव वाहीन. आता सासरा कोण आहे, एका चरणामध्ये नवविधन भक्तीच्या करीन नवरात्रा, करुणी पोटी मागील ज्ञानपुत्रा, धरीन अंतरी सद्भावच्या मित्रा. पुढं काय, दंभ सासऱ्या सासऱ्या सांडीन कुपात्रा. हा सासरा कोण आहे, दंभ नावाचा सासरा आहे. दंभ काय आहे, ज्याने सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृणकुटा भरिला, तो दंभ रडविला जगी. वरून एक दाखवायचं ना आतून एक, हा दंभ आहे. आणि परमार्थातला फार मोठा शत्रू आहे. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. तुम्हाला जर हित व्हावं वाटत असेल तर दंभाला म्हणजे नाटकाला दूर ठेवा. कारण सोंगे छंदे काही आणि देव जोडे ऐशे नाही. सोंगानं देव भेटत नाही. सोंगानं काय होतं, दंभे पोट भरे. काय शब्दात गोड तुकोबारायचे, दंभे पोट भरे कीर्ती वाढे मानी जन, पण स्वहित कारण नव्हे तेने. दंभानं स्वहित होत नाही. म्हणून दंभ नावाचा सासरा गावाला गेला, त्याला तिकडच खपव. ओ नय समाचार त्याचा आम्हा. परमार्थातला दंभ फार मोठा शत्रू आहे. ऐका, आणि तुकाराम महाराजाला सगळ्यात जास्त चिड कशाची आहे, त्या दांभिकांची. सोंगाच्या नरकाडी आणि तुका बोडोनी आकाडी, महाराजाचे शब्द आहेत. मग तुकाराम महाराजाच्या कचाटात आल्यावर तुकाराम महाराजांनी कोणाला सोडलं नाही. सगळ्याचा दंबाचा खसकाडून काढला. बघा, जसं आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये ते नांगर घालून त्या हराळीचे बेटाच्या बेटे नांगरले जातात आणि काशा सगळं टोपटून टाकले जातात, तसे तुकाराम महाराजांनी दांभिक वक्त्याची सुद्धा खरडपट्टी काढली आणि दांभिक श्रोत्याची सुद्धा काढली. तुम्हाला ऐकायचे का खरडपट्टी ऐकायची? आधी वक्त्याची सांगू का आधी श्रोत्याची सांगू? तुमची काय इच्छा आहे? वक्त्याची, म्हणजे आधी आमची शाखाची ठरली म्हणायचे तुम्ही, काय हरकत नाही. तुकाराम महाराज काय म्हटले ऐका, कीर्तनाच्या वेळे रडे पडे लोळे आणि प्रेमे विन डोळे गळतात. कीर्तनात असा आव्हान, तो काय झालं सुद्धा असा रडतो रामकृष्ण हरीपासून तर जय विठ्ठल पर्यंत. एकदा त्या का महाराजाला आमच्या भेटलो मी, तुमच्या डोळ्याला एवढं पाणी येतो कुठून, जायकवाडीतून का पाईपलाईन केली का काय, एवढं पाणी कुठून येतं? ते महाराज कोणाला सांगू नका, आपला आपल्या ठेवा म्हणले. काय म्हणले, मी असा रडायचा प्रसंग आला की रुमाल घेतो डोळे पुशितो आणि त्या रुमालाला झेंडूबाम लावलेला असतो. खरं तर आमच्या धंद्यातलं एवढं बारीक तुम्हाला सांगाय नाही पाहिजे, पण तुम्ही एवढं चांगलं कार्य करता, तुम्हाला हे सगळं चांगलं वाईट कळायला पाहिजे म्हणून सांगितलं. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा,
हा झाला दांभिक वक्ता. मग तो दंभ जर माझ्यात असेल तर मी सुद्धा याच कॅटेगरीत, मी सुद्धा याच कॅटेगरीत. हा दांभिक वक्ता. श्रोता सांगू का राहू देऊ? सोडील तू असतो मी, सोडीत असतो मी. हा झाला दांभिक वक्ता. आता दांभिक श्रोता आहे का? हे पुराण कथा चालू आहे, हरिहर महाराजांची इथं पुराण कथा चालू आहे. अशी पुराण कथा चालू, एक श्रोता कथेत येऊन बसला आणि असा रडायचा. पण काय दूध रडायचा. त्या कथाकाराला वाटलं काय याला कथेविषयी प्रेम आहे. कथा झाली, सगळे निघून गेले, पण तो तिथं रडतच बसला. कथाकार त्याच्या जवळ गेले. बाबा काय तुम्हाला कथेविषयी प्रेम, काय तुमच्या डोळ्यात पाणी येतं, एवढा भाव तर अजून आमच्या हृदयात सुद्धा आला नाही, काय तुमचं प्रेम. म्हणे महाराज कथेविषयी प्रेम नाही. मग तुम्ही रडू का लागले? म्हणे गेल्या महिन्यात माझा बोकड मेलाय म्हणले. गेल्या महिन्यात तुमचा बोकड मेला? हो. आमच्या बोकडाची दाढी तुमची दाढी सारखीच आहे. तुमची दाढी हालू लागली की आम्हाला आमच्या बोकडाची आठवण येते. देखोनी पुराणिकाची दाढी, रडे स्पुंदे नाक ओढी, पुढाय का प्रेम खरे दिसे जना आणि भिन्न अंतरे भावना. जे असेल ते आतून, वरून नाही. सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. अंदाज येत नाही बरं तुळशीराम महाराज कधी कधी. हो आपल्या ऐकलं का सुगत महाराज, तुम्ही एवढे मोठे कलाकार आहात, आपण जेव्हा तुम्ही स्टेज कार्यक्रम करता तेव्हा वा म्हणणारे भरपूर असतात, पण खरेच वा म्हणणाऱ्याला किती कळालं हे तपासलं पाहिजे. हे कसे ओळखायचे, हे कसे ओळखायचे? जे समेला वा म्हणतात ह्यांना कळतं, मधात वा वा अरे सम येऊ दे म्हणजे ताण संपू दे, मधातच वा समजून जायचं. एक भागवत करायची कथा चालू, लय 2च मिनिटात. आता काना आडत असं की तू वेळ घालवत नाही, काळजी नका करू. एक कथा करायची कथा चालू, एक स्वतः पुढे बसला. कथाकार म्हणायचे राजा परीक्षित वनात गेला, खरं आहे महाराज. राजा परीक्षितीने साधूच्या गळ्यामध्ये साप टाकला, खरं आहे महाराज. साधूच्या पोरानं त्याला शाप दिला, खरं आहे महाराज. परीक्षितीने घरी आल्यावर शाप कळाल्यावर सर्व संघ परित्याग केला आणि वनात गेला, खरं आहे महाराज. रोजच खरंय खरंय म्हणते. त्या कथाकाराने विचार केला हे खरंच खरं आहे का, ह्याला किती कळतं हे तपासण्याकरता एका दिवशी कथाकार म्हटले, एका दिवशी सोसाट्याचा वारा सुटला. तो मला खरंय महाराज. वारा सुटल्यामुळे हिमालय पर्वत दुभंगला, मला खरंय महाराज. वादळामध्ये समुद्रातल्या माशा झाडावर जाऊन बसल्या, खरंय महाराज. आणि हिमालय पर्वत जेव्हा दुभंगला तेव्हा सगळ्या माशांनी भारतातला सगळा गुळाच्या ढेपी उचलून नेल्या आणि हिमालय पर्वत जोडून टाकला, खरंय महाराज. तेव्हा कथाकाराला कळालं ह्याच्यात काय खरंय. ते कथाकार म्हणजे बावळटा, तुला मी एवढा हुशार समजत होतो, तो तर बावळट निघाला, खरंय महाराज. आणि तुझ्या सारख्या बावळटाला मी हुशार समजून 6 दिवस रक्ताचं पाणी करून कथा सांगितली, मूर्खपणाच केला. हे दंभ काही खरा नसतो. पण दंभ नावाचा सासरा आहे तो संपला पाहिजे. दंभ सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला झालं का नाही, आत्ताशी सुरुवात झाली म्हणले. काय जसा सासऱ्याचा त्रास आहे तसा सासूचा सुद्धा त्रास आहे. सासू माझी साथ करीते, सासू माझी साथ करीते, सासू माझी साथ करीते, सासू लव करने गे
सांगते सासरा संपला पाहिजे तशी सासूचं निर्दलन झालं पाहिजे. ही सासू कोण आहे? सासू आपल्याकडे चालीचं सौंदर्य दोन प्रकारचे, एक स्वर प्राधान्याने आणि एक ताल प्राधान्याने. आता ताल प्राधान्याने एक चाल सांगतो, मला जुन्या वारकऱ्याची ऐकलेली. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो, बहुतची जाचो, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो. हे भाव ठेवणे पायी ब्रह्मपदी नाचो, हे भाव ठेवणे पायी ब्रह्मपदी नाचो, हे भाव ठेवणे पायी ब्रह्मपदी नाचो, हे भाव ठेवणे पायी ब्रह्मपदी नाचो. बाई चला बाई, चला बाई, चला बाई, चला बाई वृंदावनी राजक्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी राजक्रीडा पाहू, वृंदाचा बाळ येणं केला नवदा, चला बाई वृंदावनी, चला बाई, चला बाई, चला बाई. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो, कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो, भाव ठेवणे पाय ब्रह्मपदी नाचो, चला बाई वृंदावनी. असं आहे. सासू कोण आहे? कल्पना. कल्पना म्हणजे काय? एका अधिकरणामध्ये दोन भिन्न विचार राहणं ही कल्पना आहे. हो, मी जीव आहे की ब्रह्म आहे, ही कल्पनेनं मोठा सासुरवास केलेला आहे. कल्पना विद्या येणे झाला जीव, म्हणून सासुरवास कल्पनेचा आहे असं नाही. जेवढा सासुरवास आहे तेवढा कल्पनेचाच आहे, जीवदशेचा आहे. म्हणून कल्पना नावाची सासू मेली पाहिजे. कल्पना मासाला कशी रडवते 2च मिनिटात उदाहरण सांगतो. नवरात्राचे दिवस होते, नवीन लग्न झालेली सुनबाई सारवत होते आणि असं माळवत आला ना, डीव डांगर काय म्हणतात तुमच्याकडं, काशीफळ ते मोठं, हा ते काशीफळ बांधलेलं होतं. त्याचा कसा थोडा ढिल्ला झाला आणि ते डांगर जे होतं ते खाली पडलं आणि फुटलं. सून सारवत होती, सून लागली रडायला. सासू मोठी सज्जन होती, माझ्यासारखी समजा ना. तुम्हाला हसा काय झालं? मी सज्जन नाही का? सासू म्हणे सुनबाई काय झालं रडायला? म्हणे बघा ना सासूबाई, भोपळा पडला. अगं पडू दे ना. नाही पण तो फुटला. अगं फुटू दे ना, पण मला पोरग असतं तर. मला पोरग, कल्पना विलास पाहायचा, मला पोरग असतं तर, ते रांग तिथं आलं असतं तर, आणि त्याच्यावर भोपळं पडलं असतं तर मेलं नसतं का? आता या सासूला कळव का नाही? तिने सुद्धा मिले सुर मेरा कुम्हार, दोघीने डायरेक्ट तार सप्तकात चालू केलं. आणि आपल्या महाराष्ट्र भूमीला एवढी माणूस की या बायांना स्वयंपाकाला लवकर येणार नाहीत, पण रडू लागायला लवकर येतात. सगळ्या गल्लीतल्या बाया गोळा झाल्या, लागल्या रडायला. हा माणूस बाहेरून आला म्हणजे घरात सगळं चांगलंय, हे रडायला काय झालं? एका वेळेला का रडते का तू? आणि ही रडते म्हणून. तू का रडते? ती रडते म्हणून. तू का रडते? तुझी बायको रडते म्हणून. त्यानं आपल्या बायकोला विचारलं, का ग तू का रडते? सोनबाई रडते म्हणून. सुनाला विचारलं, तू का रडते? भोपळा फुटला म्हणून. अगं तुला कोणी काय बोललं का भोपळा फुटला म्हणून? रडायला काय झालं? नाही मामांजी, मला लेकरू असतं तर, रांग तिथं आलं असतं तर मेलं नसतं का? सासऱ्याच्या दुःखाचं कारण कळालं, पण सासरा मोठा हुशार होता, कारण ग्रामपंचायतला 2दा उभा राहून पडलेला होता. हुशार होता ते म्हणला, सुनबाई त्या भोपळ्याचं जाऊ दे, नातू लवकर दे, दवाखान्यात नेला पाहिजे. आता कुठे नातू? लग्नच झालेलं. सगळं गाव रडलं. का रडलं? मला पोरग असतं तर या कल्पनेनं. पण कल्पना जीवाला दुःख देते. पण कल्पनेची सासूचा बहुतची जाचू, देवभाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. झालं काय? नाही म्हणले अजून एक आहे. काय? माझी जाऊ आहे म्हणली, जरा मोठ्या घरची आहे, तिचाही लय मला त्रास आहे. काय करते?
चाली लावणं लय अवघड आहे. ते कसं आहे, ते चाली लावताना काय करावं लागतं, ह्या चरणाला चाल लागते का नाही हे नाही बघायचं, ध्रुपदाव बसते का हे बघावं लागतं. म्हणजे आपण पलंग घेतला मोठा पण दिवाणातून चौकटीतून आज जाईल का नाही हे बघावं लागत. तुमचेच नाही, चांगल्या चांगल्याचा घोटाळा होतो हा. की ही आता सत्वर पाव, आता चरण कसे आहेत महाराज, जाऊ माझी फटफट बोलते हे बरोबर आहे, मग ह्याला परफेक्ट चाल बसती, म्हणजे ध्रुपदाव गेलो घोटाळा करी ती. म्हणून आता कधी अभंगाला चाल लावताना आधी ध्रुपदाव बसवायची मग इकडचं चरण मानायचे. जाऊ माझी फडफड बोलते, हे जाऊ कोण आहे, वेळ संपली आपली. वासना नावाची जाऊ आहे, हिला बोडकं कर. बोडकं म्हणजे तिला विधवा कर. म्हणजे काय कर, तिनं जो देह बुद्धीचा नवरा केलाय ते सोड आणि तिला बुद्धी जाऊन आत्मबुद्धी जागी होऊ दे. हा तिला बुडकं करणं आहे. झालं का, म्हणे आई थोडं राहिलं आता संपलं. नंदेचं कार्ट किरकिर करीत खरोज हो दे त्याला. नंदेचं कार्ट कुठं आहे, गणसावंगीकडे राहते. तुला काय सांगू आई, एवढं किरकिर करतं, तिकडं शाळेची सोय नाही म्हणून गेवरायत आणून ठेवले. असं पोरग बाई सकाळी उठलं की म्हणतं मामी मॅगी, दिली मॅगी करून. शाळेतून आले होतं मामी कुरकुरे, कुरकुरे खात. मामी सफरचंद, ते बी खात. मामी कॅडबरी, ते बी खात. अगं त्याचं पोट आहे का अक्कल कोट आहे हेच मला कळलं ना. बरं जेवढी इनकमिंग तेवढीच आउट गोईंग. त्याला खाऊ घालता घालता आणि त्यांची घाण उचलता नाकी न आले. तो एक कर, त्याला खरोच होऊ दे. आता नंदेचं कार्ट कोण आहे, इच्छा नावाच्या नंदेला द्वंद्व मोह नावाचं झालं कार्ट. आणि या द्वंद्व मोहाला काय कर, त्याचा संसाराचा जो मोह आहे तो काढ आणि त्याला आत्मसुखाची खरोज होऊ दे. खरोज काय करते, माणसाला सगळं विसरायला लावते आणि खाजवण्यात रमवते. तसं एकदा आत्मसुखाच्या गोडिया आणि वेटे झोका सकळ विषया त्या खरोजीत रमव. म्हणून नंदेचं कार्ट किरकिर करीत खरोज होऊ दे त्याला. आणि भवानी आई तुला हे कमी वाटत असेल तर दादूला मारून आहुती देईन. हो झालं का, आता अष्टमीला होम असतो, होम करेल मी, रोडगा वाईल तुला होमही करेल. होमात काय करेल तर दादूला मारून टाकील, माझा नवरा संपून टाकते म्हणे. हावनामध्ये ते कवळं गिवळं नाही, नवराच टाकते. हा नवरा कोणता आहे, खसम अहंकार दादूला. अहंकार नावाचा नवरा आहे. या अहंकाराची आहुती देईन, ते अहम हा धूप जाळू, नाहम ते जे ओवाडू. ज्ञानोबाराय म्हणतात. आणि असं सगळं झालं ना, म्हणे बाई संपलं का तुझं, संपलं म्हणली बाई. पण ऐकलं का अजून थोडं होतं, म्हणजे आता वेळ संपला, आता बाकीचं काय काढत बसू नको. ती म्हणली आई एक कर, आता हे सगळं संपू दे, आता एकच कर, हे मरू दे ते मरू दे सांगण्यापेक्षा तुला एकच सांगते. काय सांगते, एका जनतेनी सगळे जाबूत मरू दे. एका जनतेनी सगळेच मरू दे. सगळेच जाऊ दे. एका जनातडी सगळेच जाऊ दे. सगळेच जाऊ दे. एकटीच राहू दे मला, एकटीच ना भवानी 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 राहू दे मला.
एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला भवानी आई, सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला भवानी आई, सत्वर पावगे मला पावगे. एकटीच राहू दे मला, हो राहू दे, एकटीच राहू दे, एकटीच राहू दे, एकटीच राहू दे, एकटीच राहू दे, राहू दे, राहू दे. एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला, मला सगळे मोरोदेन मला एकटीला राहू दे. याचं एकाच वाक्यात उत्तर असं की जोपर्यंत माणूस एकटा होत नाही तोपर्यंत खऱ्या सुखाला प्राप्त होत नाही. तुका देखोनी एकला मग वैकुंठाहून आर्याला. आणि वेदांताच्या भाषेत सगळं निरस्त झाल्यानंतर एक परमात्मा तत्व शिल्लक राहिलं पाहिजे. पूर्णमेवावशिष्यते, काहीच राहू देऊ नको म्हटली असती तर शून्यम शून्यम हा जो बौद्ध मताचा वाद आहे तो गळ्यात पडला असता. म्हणून नाथ महाराज म्हणतात एकटीचं राहू दे मला. सगळ्या अभंगाचं तात्पर्य तुला देह समर्पित करेल. दंभ नावाचा सासरा मार, मी तुला रोडगा समर्पित करेल. कल्पना नावाची सासूचं निर्दलन कर. त्यानंतर वासना नावाची जाऊ बोडकी कर. द्वंद्वमोह नावाचं नंदेचं कार्ट त्याला खरोज होऊ दे. अहंकार नावाच्या दादुल्याची आहुती पडू दे आणि सगळं मरून मला एकटेला राहू दे. याचा अर्थ आहे की विकार रहित माझं जीवन होऊ दे. अशी नवस जसा नाथांनी देवीकडे केला तसंच आपल्याकरता आणि दादाच्या अभिष्ट आरोग्याकरता आपण तो नवस जगदंबेला करून